संविधान व जनतंत्र बचाने के लिए हम आज भी एडवोकेट अंबेडकर से हाथ मिलाने के लिए तैयार हैं, ऐसी जानकारी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मीडिया से संवाद साधते हुए दी। केवल संविधान व जनतंत्र बचाने के लिए हम आज भी एडवोकेट प्रकाश अंबेडकर के साथ हाथ मिलाने के लिए तैयार हैं, लेकिन प्रकाश अंबेडकर हमेशा मुझे निशाना बनाते हैं। इतना ही नहीं, वंचित बहुजन के पदाधिकारी भी मुझ पर आरोप करते हैं। यह बात मेरे समझ के परे हैं। ऐसी जानकारी देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि नागपुर के कांग्रेस उम्मीदवार को एडवोकेट अंबेडकर ने समर्थन क्यों दिया, इसकी जानकारी समय आने पर दूंगा। यह चेतावनी देते हुए उन्होंने कहा कि अभी भी समय बाकी है। हम मत विभाजन टालने के लिए वंचित से हाथ मिलाने के लिए तैयार हैं। झालेली नाही, काल पण मी बसलो, पण मी आज अकोल्यात येऊन मी प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे। त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे। काँग्रेस वंचितने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आम्ही त्यांना संधी दिलेली आहे। अनेक ठिकाणी काय, अनेक ठिकाणी कुठे ते नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी सांगितलं, माझ्याजवळ सगळी बारूद आहे, योग्य वेळ मांडू। पण आजही आम्ही आमची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढे ठेवलेला आहे, हे मी जाहीरपणे सांगितलं। भूमिका मांडलेली आहे आणि जर त्यांनी अकोल्यासाठी जागा मागितली, मी काय करायचा मार्ग माझ्याजवळ आहे, मी निर्णय घेणार। मी सांगितलं, ते म्हणले ना मला कालपर्यंत अधिकार नाही आहेत, मी अधिकार कसे आहेत मी सांगतो ना। मी त्यांना सांगितलं, मी दिलं ना खुलं आव्हान, त्यांनी सांगावं त्यांची तयारी। मतविभाजन होऊ नये ही काळजी आम्ही घेतोय। आम्हाला स्वातंत्र्य हे काँग्रेसने मिळवून दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे। ते संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे। त्यामुळे मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे। त्यांनी प्रस्ताव द्यावा, 2 जागेचा मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे। अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल, मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू। कारण त्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेला आहे। ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला सांगा। नाना भाऊ, एवढा राग नाना भाऊंचा काय प्रकाश आंबेडकरांना, नाना पटोलेंचा एवढा राग काय त्यांच्या मनात? माझ्याबद्दलचा राग अजून कळलेला नाही त्यांना, काय करतात ते मला, त्यांचे खालचे लोक सुद्धा माझ्याबद्दलचं फार अपशब्द बोलतात। मी पण वंचित आहे, त्यांनी माझ्याबद्दलचा राग व्यक्त करावा आणि असं मलाही कळलं नाही अजूनपर्यंत। तरी सुद्धा मी माझ्या अपमानापेक्षा मला माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे, त्यासाठी माझा अपमान मी गिळायला तयार आहो। पण अजूनही दोस्तीचा हात आम्ही पुढे ठेवला। नाना भाऊ, एक प्रश्न विचारतो, तुम्ही नागपूरच्या उमेदवारांनी सांगितलं म्हणून दिला सांगितलं, आज बांदलांचा शिरूरच्या उमेदवाराचा उल्लेख केला, सर्व फडणवीस वंचितची उमेदवारी फायनल करताय असं म्हणणं आहे का तुमचं? मी अजूनही काहीच बोललो नाही, त्या स्पेलिंगची चुकी झालेली आहे ते सांगितलेलं आहे। फक्त ते बांधल परवा शिरूरमध्ये फडणवीसाबरोबर दिसत आहेत, तुमच्या चॅनलमध्ये दिसत आहेत, ते त्यांना आठवण करून दिले। आंबेडकरांची स्क्रिप्ट कोण लिहित आहे? मी अजून काही सांगितलं नाही ना।